तर नागपूरच्या सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांना बाईक स्टंट चांगलाच भोवलाय। तिरंगा यात्रेदरम्यान त्यांनी अग्निशमन दलाची बाईक विना हेल्मेट चालवली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली। सावनेरमध्ये पोलिसांनी देशमुख यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे, तसंच त्यांना 2000 रुपयांचा दंडही ठोठावलाय। ही स्टंटबाजी करण्यात आलेली होती। एकीकडे विना हेल्मेट बाईकही चालवली आणि चालू बाईकवर उभं राहून स्टंटबाजी करण्याचाही प्रयत्न केला। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरात आज स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा होतोय। समाजसेवक सहसा त्यांच्या माध्यमातून 350 ते 400 मुस्लिम युवकांनी तिरंगा रॅली काढली। तर मुंब्रामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे या रॅलीतनं एक सामाजिक संदेश देण्यात आला। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। स्वातंत्र्य दिवसाचा 79वा दिवस मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशामध्ये साजरा करणं, विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात युवक या रस्त्यावर उतरले आणि मोठ्या प्रमाणात हातामध्ये झेंडे घेऊन देखील स्वातंत्र्य दिवस साजरा मी सध्या ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आपण राहतो। संपूर्ण हे युवा कुटुंब आहे, मुंब्र्यातील युवा मुस्लिम पिढी आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक देखील संपूर्ण या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याकरिता आलेले आहे आणि संपूर्ण या ठिकाणी युवक म्हणजे आपण जर पाहिलं तर 18 वयापासून ते संपूर्ण 30 वयापर्यंत संपूर्ण लोक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आपण शहजाद खान जे समाजसेवक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, स्वतंत्र दिवस हम साजरा कर रहे हैं, जिस तरीके से बड़े पैमाने पर युवक आपके साथ जुड़े हुए, रैली भी निकाली आपने, क्या संदेश देना चाहोगे मुंब्रा से? मैं तो पहले आपको बहुत बहुत थैंक यू बोलना चाहूँगा NDTV को। और ये हम लोग 10 या 12 साल से हम लोग ये निकाल रहे हैं। एक टाइम ऐसा था कि जब सुबह हम लोग उठते थे तो हम लोग छोटी सी टीम थी। ये धीरे धीरे जब स्टार्टिंग में हम लोग उठे तो वहाँ पे जब हम लोग देखे कि सिर्फ एक चाय वाला, एक पान टपरी वाला ही खुला रहता था, लेकिन जो 10 से 12 साल से जो हमारा जो मिशन था अल्हम्दुलिल्लाह अभी कामयाब हुआ। और अभी आप देखिए हर गली से, हर मोहल्ले से लोग 26 जनवरी हो या 15 अगस्त हो, सब निकल रहे हैं। और ये मुझे बहुत खुशी हो रही है कि ये, और आप पूरे शहर वालों को ये कहना चाहता हूँ और पूरे महाराष्ट्र को या पूरे हिंदुस्तान को, आप आइए, आप देखिए हमारा शहर कितना खूबसूरत है। आप शहर की सिर्फ बुराइयाँ मत देखिए, यहाँ की अच्छाइयाँ भी देखिए कि लोग 15 अगस्त हो या 26 जनवरी हो, लोग यहाँ पे उठते हैं, देश से इतना प्रेम करते हैं कि लोग 26 जनवरी या 15 अगस्त हो हमेशा लोग मनाते हैं और बढ़ चढ़ के लोग हिस्सा ले रहे हैं। अभी आपण पाहिलं तर हे समाजसेवक होते मोठा शहजाद शेख, त्यांच्यासोबत अनेक जे युवक पिढी आहे ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आणि स्वातंत्र्य दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इस्लामुद्दीन खान से रिजवान शेख, NDTV मराठी, मुंब्रा।